नमस्कार मंडळी सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त जी चैत्र शुद्ध त्रयोदशीला साजरी केली जाते, नारळाचे काही विशेष उपाय आहेत. तर ते उपाय आणि तोडगे कसे करायचे आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जे उपाय केल्याने आपल्यामध्ये जे सकारात्मक जे बदल आहेत ते होणार आहेत. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी असे उपाय केले जातात. तर कधीही कुठलाही वेळ असो आपण जे उपाय करतो तर त्याला प्रत्येकाचा एक म्हणजे दिवस ठरलेला असतो. आपण कधी करायचा, कसा करायचा आणि चला तर आपण ते जाणून घेऊयात. तर पहिला आहे घरातील नकारात्मकता आणि कटकट दूर करण्यासाठी उपाय बघूयात. तर घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा असते, सारखं किरकिर असते, काही ना काही असं असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला एक उपाय बघायचा आहे. तर तो उपाय असा आहे, हे एक सुका नारळ घ्यायचा आहे ज्याला शेंडी असते. घ्या. तर एक सुका नारळ ज्याला शेंडी असते असा घ्या. त्यावर शेंदराने स्वस्तिक काढा आणि तो नारळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. तर असा जो नारळ आहे तो आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे. आणि आपल्याला सेवा कोणती करायची आहे ते बघूयात. हा नारळ स्वामींच्या चरणांपाशी ठेवून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्यानंतर घरातील कटकट दूर व्हावी अशी प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घरात सारखं म्हणजे घरात कटकट आहे, सारखं किरकिर होती आणि हे जे आहे घरात माझ्या सुख समृद्धी शांती व्हावी म्हणून अशी प्रार्थना करायची आहे स्वामींना. तर पुढील प्रक्रिया काय करायची ते बघूयात. हा नारळ पौर्णिमा किंवा अमावस्येला बदलून घ्या आणि जुना नारळ वाहत्या पाण्यात सोडा किंवा कुणी न पाहता कचऱ्यात टाका. तर पौर्णिमा किंवा अमावस्येला हा नारळ आपल्याला बदलायचा आहे. जुना नारळ जो आहे तर तो वाहत्या पाण्यात टाकायचा आहे किंवा कुणाला न दिसला पाहिजे अशा ठिकाणी कचरा जरी टाकला तरीसुद्धा चालतात. तर दुसरं आहे अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी नारळ खडीसाखरेचा उपाय करायचा आहे. तुमची जे काही अडकलेली कामं असतील, म्हणजे जसं की पैसा कोणाला तरी दिला आहे तो वापस येत नाही किंवा तुमचे कागदपत्राचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तो तुम्हाला नारळ आणि खडीसाखरेचा एक असा उपाय करायचा आहे. मी ते सांगते. उपाय काय आहे, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मूर्तींसमोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे. स्वामींची मूर्ती असो किंवा तुमच्या घरात फोटो असो तर एक नारळ आणि खडीसाखर स्वामींसमोर ठेवायचं आहे. संकल्प असा करायचा आहे की आपली इच्छा किंवा अडकलेले काम स्वामींना सांगा. आता तुमची जी काही इच्छा असेल, समजा स्वतःचं घर असेल किंवा जॉबविषयी असेल तर असं स्वामींना सांगायचं आहे, माझी अडकलेली कामं आहेत स्वामी. तर हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आणि प्रसाद आहे, पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही प्रसाद बनवू शकता. पुण्यतिथीच्या दिवशी हा नारळ फोडून तो प्रसाद म्हणून कुटुंबात वाटावा आणि स्वतःही हा प्रसाद म्हणून घ्यावा. तर हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो. तर तुम्ही नक्की करून बघा. तिसरा आहे आर्थिक भरभराटीसाठी उपाय. तर आर्थिक भरभराटी म्हणजे काय? आर्थिक म्हणजे आपल्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो खर्च होऊन जातो. तर आपल्याला आर्थिक भरभराटीसाठी उपाय बघूयात. तर पुण्यतिथीच्या दिवशी एक नारळ घेऊन त्यावर पिवळ्या रंगाची रेशमी दोरी बांधायची आहे. तर पुण्यतिथींच्या दिवशी स्वामींच्या एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती पिवळ्या रंगाची रेशमी दोरी बांधायची आहे. आता काय करायचे आहे कृती बघूयात. या नारळाला हळद कुंकू लावून स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचं आहे. हळदी कुंकू लावून स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचं आहे आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करा. आता आपण प्रार्थनाच नाही केलं तर स्वामींना तरी कसं कळणार आहे बरं. नंतर तो नारळ आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. तर चौथा आहे नारळ उतारा. तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक जी ऊर्जा आहे ते आपल्या घरात येण्यासाठी तर नारळाचा उतार सुद्धा करायचा आहे. तर नारळाचा उतार कसा करायचा आहे चला बघूयात. उपाय सांगते. जर घरातील कोणावर वाईट नजर असेल किंवा कामे होत नसतील तर एक नारळ घ्या. आता घरातील कोणावर वाईट नजर असेल किंवा घरातील कामे जे आहेत ते वेळेवर होत नाहीत, नेहमी अशी नकारात्मकता वाटते, तर एक नारळ घ्यायचा आहे. आणि काय करायचं आहे ते मी सांगते. ज्या व्यक्तीला त्रास आहे, घरातील कोणत्याही एक सदस्य असू देत, ज्या व्यक्तीला त्रास आहे त्यांच्या डोक्यावरून तो नारळ उत्तर दिशेला तोंड करून 7 वेळा फिरवा. उत्तर दिशेला तोंड करून तो नारळ जो आहे तो 7 वेळा फिरवा, उतारा करा. आणि त्याचं विसर्जन कसं करायचं, यानंतर तो नारळ घराच्या बाहेर एखाद्या निर्जन
ठिकाणी किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्यायचा आहे. निर्जन ठिकाणी किंवा वाहत्या पाण्यात घराच्या बाहेर तर तो टाकून द्यायचा आहे. मागे वळवून पाहू नये. आपण समजा तो नारळ टाकून दिला तर आपण डायरेक्ट पुढं चालून यायचं आहे. मागे वळून अजिबात बघायचं नाही. आता यांचे महत्त्वाचे नियम काय आहेत ते सांगते. स्वामींना ठेवलेला नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वामींना ठेवलेला नारळ आपण जर का तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरातल्यांनी घेतला ना, तो अत्यंत शुभ मानले जाते. नारळ खराब निघाला तर घाबरून न जाता तो विसर्जन करावा आणि स्वामींना माफी मागावी. स्वामी, माझ्याकडून काही चुकलं आहे का? चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा, अशी स्वामींना माफी मागावी. तुमचं बाळ म्हणून, तुमचं लेकरू म्हणून प्लीज मला माफ करा, क्षमा करा, अशी स्वामींना माफी मागायची आहे. टीप आहे, हे उपाय श्रद्धेवर आधारित आहेत. तुमची श्रद्धा असेल तरच हा उपाय करा, कारण की जिथं श्रद्धा आहे तिथंच आपली भक्ती आहे, तिथंच आपल्याला जे काही यश मिळायचं आहे. कारण की मनामध्ये हे सगळं करत असताना सकारात्मकता असणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे पूर्ण विश्वासाने केल्यास चांगले फळ मिळते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं किंवा शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हा सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा नक्कीच. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हे उपाय करायला विसरू नका. कारण आपण वर्षातून एखादा दिवस असा येतो की तो दिवस परत रिटर्न येत नाही आणि स्वामींचा दिवस आहे. त्या दिवशी स्वामी तर आहेत आपल्यामध्ये. हम गया नहीं हम जिंदा है. स्वामींचं वाक्य आजही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात लिहिलेलं आहे. हम गया नहीं हम जिंदा है. स्वामी आहेत आपल्यामध्ये. तरीसुद्धा आपण स्वामींची फक्त ते देहाने गेलेत, शरीराने मनाने ते इथंच आहेत. शरीर फक्त त्यांचं हे झाले. आता स्वामींची पुण्यतिथी आहे, तर पुण्यतिथीनिमित्त आपण स्वामींची काहीतरी सेवा केली पाहिजे. तुम्ही काहीही करू शकता. तारक मंत्राचं करू शकता किंवा दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचं जपसुद्धा करू शकता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू. सद्गुरू माऊली. थँक्यू.